हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो काही आपण मागचा क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे तर यामध्ये आपण काही पॉइंट पाहिले होते. बॅक्टेरिया, त्यानंतर प्रोटोझोआ पाहिलं होतं, प्रोटिस्टा, प्रोटोझोआ, त्यानंतर फंगी आणि आणखी एक पॉइंट पाहिला होता आपण, तो कोणता होता? अल्गी होता. ठीक आहे. तर पहा, आज आपल्याला जो आहे आज आपल्याला व्हायरसेस हा लास्ट पॉइंट आहे आपल्या धड्यामधला. तर या व्हायरसेस विषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. व्हायरसेस म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणतो? विषाणू असं म्हणत असतो. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे की विषाणू, व्हायरसेस जसं की पहा. आणि जसं आपण व्हायरसेस कोणतं सांगू शकतो आपण? करोना जो आलेला आहे सध्याला, करोना व्हायरस हा एक काय विषाणूचाच एक प्रकार आहे. मग आता या व्हायरस विषयीच आपल्याला काय करायची माहिती पाहिजे आहे. तर या व्हायरसेस मध्ये त्याची साईज जी असते तर ही साईज किती आहे? 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर पर्यंत. म्हणजे इतका लहान आहे तो की त्याची साईज जी आहे ही अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळजवळ किती? 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर म्हणजे 10 नॅनोमीटर पासून ते 100 म्हणजे 100 नॅनोमीटरच्या आसपास काय आहे याची साईज आपल्याला दिसून येत असते. ठीक आहे. मग आता यामध्ये पहा, व्हायरसेस मध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे? जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड अन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सामान्यतः पहा, हे जे काही व्हायरस आहे तर याला कशामध्ये कन्सिडर केलेलं नाहीये, काय समजलेलं नाहीये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव समजलेलं नाही. तर काय म्हटलेलं याला? दे आर सेड टू बी अ ऑर्गॅनिझम्स ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. तर त्याला काय म्हणतात? ऑर्गॅनिझम ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे हे कशाच्या? सजीव आणि निर्जीव या सजीवांच्या सीमा रेषेमध्ये आहे असं कोणाला समजलेलं आहे? व्हायरसेसला. सीमारेषेमध्ये म्हणजे हा सजीव पण नाही आणि निर्जीव पण नाहीये, त्याच्या सीमारेषेमध्ये आहे असं या व्हायरसेसला समजलं जातं. आलंय लक्षात? देन पहा, या व्हायरसेसचा जो काही स्टडी आहे, अभ्यास जो आहे हा कोणत्या ह्याच्यामध्ये केला जातो? दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. म्हणजे सूक्ष्मजीव शास्त्रामध्ये या व्हायरसेसचा अभ्यास केला जातो. कोणत्या याच्यामध्ये? मायक्रोबायोलॉजी. लक्षात ठेवायचंय, सूक्ष्मजीव शास्त्रामध्ये. मग यावरूनच पहा, व्हायरसेसचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पडलेले आहेत. तर ते कॅरेक्टरिस्टिक आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर फर्स्ट जो कॅरेक्टरिस्टिक आहे पहा, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. व्हायरसेस हे कसे असतात रे? एक्स्ट्रीमली मायन्यूट म्हणजे अत्यंत असे लहान असतात, खूपच लहान असतात. दे आर 10 to 100 times smaller than bacteria. बॅक्टेरियापेक्षा, जीवाणूंपेक्षा यांचा आकार किती पटीने लहान असतो? 10 ते 100 पटीने लहान असतो. आलंय लक्षात? कारण की आपण पाहिलं होतं जो काही बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरियाची साईज ही किती होती रे? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. आणि याची किती आहे? नॅनोमीटर म्हणजे मायक्रोमीटर पेक्षा सुद्धा हा व्हायरस कसा आहे? लहान आहे नॅनोमीटर मध्ये. म्हणजेच दे आर 10 to 100 times smaller than बॅक्टेरिया. हा जीवाणूंपेक्षा 10 ते 100 पटीने कसा असतो? लहान असतो. अँड कॅन सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि हा फक्त आपण व्हायरस कशाच्या खाली पाहू शकतो? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शी जे आहे या खालीच आपल्याला हा व्हायरस पाहता येऊ शकतो. कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण जे काही यूज करत असतो आपल्या प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोप, तर याखाली आपल्याला या व्हायरसेसचं ऑब्झर्वेशन करता येत नाही. तर यासाठी आपल्याला कोणता मायक्रोस्कोप यूज करायचा आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच यूज करायचा आहे आणि तरच आपल्याला हे व्हायरसेस दिसून येत असतात. हे काय झालं? त्याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक झालं. ओके. काय आहे? व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can seen only with electron microscope.
सेकंड आहे पहा, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. हे आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये आढळून येतात? इंडिपेंडंट पार्टिकल म्हणजे स्वतंत्र स्वरूपामध्ये दिसून येतात. स्वतंत्र कणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे दिसून येत असतात. कशाच्या स्वरूपामध्ये दिसून येतात? हे स्वतंत्र कणांच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे आढळतात. कोणते? व्हायरसेस. व्हायरसेस आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल म्हणजे स्वतंत्र कणांच्या स्वरूपात आढळतात. आणि त्यामुळेच पहा, व्हायरसला काय म्हटलेलं आहे? लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और आरएनए कव्हर्ड बाय प्रोटीन कोएट. काय म्हटलेलं आहे व्हायरसेसला? विषाणू म्हणजे काय? एक लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और आरएनए म्हणजे डीएनए किंवा आरएनएचा काय आहे? लांब लचक रेणू आहे, ज्यावरती कशाचं आवरण आहे रे? प्रोटीन कोएट म्हणजे प्रथिनांचं काय आहे? यावरती आवरण असल्याचं आपल्याला दिसून येतं. आलंय लक्षात? व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और आरएनए कव्हर्ड बाय प्रोटीन कोएट म्हणजे डीएनए किंवा आरएनए यांचा लांबलचक रेणू असून त्यावरती प्रथिनांचं काय असतं? कोएट म्हणजे आवरण असतं. याला आपण काय म्हणतो? व्हायरस असं म्हणतो. मग हे व्हायरस काय करतात बरं? कसे जगतात? तर पहा कसे जगतात ते. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और एनिमल्स. हे फक्त कशावरती जगतात? हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत म्हणजे दे डू नॉट मेक देअर ओन फूड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, तर दे डिपेंड ऑन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और एनिमल सेल्स. तर ते कशावरती डिपेंड असतात? लिव्हिंग प्लांट और एनिमल सेल म्हणजे हे कशावरती जगत असतात रे? दुसऱ्या सजीव वनस्पती किंवा प्राणी पेशींवरती जगण्याचं काम करत असतात. आणि मग जेव्हा ते दुसऱ्या सजीव किंवा वनस्पतीवरती, प्राणी किंवा वनस्पती पेशींवरती जगत असतात, तेव्हा ते काय करतात? दे प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. ते काय करतात? दे प्रोड्यूस ओन प्रोटीन म्हणजे हे व्हायरसेस स्वतःची प्रथिनांची निर्मिती करत असतात. कशाच्या मदतीने? होस्ट सेल. कशाच्या मदतीने? होस्ट सेल. होस्ट सेल म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो रे? जी काही मूळ काय आहे? वनस्पती आहे, तर त्याच्यावरती हे जगत असतात. म्हणजे आपण यांना जे काही जिवंत पेशी असतात तर या पेशींच्या मदतीने हे विषाणू स्वतःचे प्रथिने बनवतात आणि काय करत असतात? मग जी काही होस्ट सेल म्हणजे यजमान पेशी आहे, तर या यजमान पेशीच्या मदतीने हे स्वतःचं प्रोटीन्स तयार करत असतात आणि क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. आणि काय तयार करतात? ह्या न्यूमरस रेप्लिका म्हणजे स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तयार करतात. रेप्लिका म्हणजे काय? प्रतिकृती तयार करत असतात. क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. देन मग आता स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तयार केल्याच्या नंतर हे काय करतात रे? दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल म्हणजे जे यजमान पेशी असते, ज्यावरती ते डिपेंड असतात, ज्यावरती ते सर्व्हाइव्ह करत असतात, जगत असतात, तर त्या होस्ट सेललाच ते काय करून टाकतात? डिस्ट्रॉय करून टाकतात म्हणजे मारून टाकतात. ठीक आहे. आणि दे बिकम फ्री आणि ते मग स्वतः काय होतात? फ्री होतात म्हणजे स्वतंत्र होतात. अँड दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट द न्यू सेल्स. आणि मग हे फ्रीज झालेले जे व्हायरसेस आहेत हे पुन्हा काय करतात? न्यू सेल्स म्हणजे दुसऱ्या पेशींवरती अटॅक करतात किंवा त्यावरती काय करतात? इन्फेक्ट म्हणजे दुसऱ्या पेशींना संसर्ग करण्याचं काम करत असतात. आलंय लक्षात? हे कशाचं झालं? व्हायरसेसचं. काय सांगितलंय त्यांनी? व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली लिव्हिंग plant or animal cell and they produce own protein with the help of host cells and create their numerous replica and then they destroy the host cell and become free and these free viruses again infect the new cells. Okay. Then paha, viruses cause many diseases टू प्लांट्स अँड अॅनिमल्स. जे व्हायरसेस असतात, विषाणूचे असतात, हे काय करतात रे? प्लांट अँड अॅनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पतींना विविध
प्राण्यांना काय होत असतं, या व्हायरसेस या विषाणूंमुळे विविध प्रकारचे रोगांची निर्मिती होत असते किंवा विविध रोग होत असतात. कशामुळे? व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड अॅनिमल्स. विषाणूंमुळे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होतात. हे काय झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक, सगळ्यांना लक्षात आले असतील. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can see only a electron microscope. Then second, they are found in the form of independent particles. Third, viruses is a long molecule of DNA or RNA covered by a protein coat. Fourth आहे viruses survive only in a living plant or animal cell and produce their own protein with the help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free, and these free viruses again infect new cells. आणि लास्ट आहे viruses cause many diseases of plant and animals. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक झाले. आता याचे एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतात. पहा, ह्युमन्स मध्ये कोणते व्हायरसेस असतात, तर कोणत्या ह्युमनचा विचार केला, मानवाचा जर विचार केला तर मानवामध्ये काय असतात, पोलिओ व्हायरस. कोणता असतो? पोलिओ व्हायरस. आपल्याला माहितीये पोलिओ होतो म्हणजे हा पोलिओ कशामुळे होतो, या पोलिओ व्हायरसमुळे होतो आणि हा कोणाला होत असतो, ह्युमन्सलाच होतो. त्यानंतर इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. HIV सगळ्यांना माहितीये म्हणजेच एड्स व्हायरस. हे जे आहेत हे कोणावरती इफेक्ट करत असतात, ह्युमनवरती म्हणजे मानवावरती परिणाम करत असतात हे व्हायरसेस. त्यानंतर पहा कॅटल म्हणजे जी गाई गुरं असतात, तर यांच्यामध्ये कोणता व्हायरस असतो रे, पिकॉर्ना व्हायरस. कोणता असतो? पिकॉर्ना व्हायरस असतो. त्यानंतर प्लांटचा विचार केला, वनस्पतींचा, आणि त्यामध्ये जर टोमॅटोचा विचार केला तर त्या टोमॅटोवरती कोणता व्हायरस असतो, कोणता व्हायरस अटॅक करतो, विल्ट व्हायरस. टोमॅटो या वनस्पतीवरती कोणता व्हायरस अटॅक करतो, विल्ट व्हायरस. आणि टोबॅको, मॉझॅक व्हायरसेस एक्सेट्रा. आणखी हे वेगळे व्हायरसेस आहेत जे प्लांटवरती काय करत असतात, इफेक्ट करत असतात. तर कोणता आहे, टोबॅको मॉझॅक व्हायरस. देन बॅक्टेरियावरती कोणता हे असतो रे, बॅक्टेरियोफेज. कोणता व्हायरस इफेक्ट करत असतो, बॅक्टेरियोफेज. हा बॅक्टेरियावरती परिणाम करत असतो. हे काय झाले व्हायरसेसचे एक्झाम्पल. ह्युमन्स मध्ये कोणते असतात, पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV दॅट इज एड्स व्हायरस. कॅटल मध्ये पिकॉर्ना व्हायरस. प्लांट वरती कोणता व्हायरस इफेक्ट करतो, टोमॅटोवरती विल्ट व्हायरस अँड देन टोबॅको मॉझॅक व्हायरस. आणि लास्ट आहे बॅक्टेरियावरती कोणता व्हायरस इफेक्ट करत असतो, बॅक्टेरियोफेज. आलंय सगळ्यांच्या लक्षात. तर हे जे काही आहेत हे आपण काय पाहिलं, व्हायरस विषयी माहिती पाहिलेली आहे. ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणीच आपलं जे काही इयत्ता 8वीचं पहिलं प्रकरण जे आहे हे आपलं संपलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपले जे काही आपण या इयत्ता 8वीच्या पुस्तकामधला पार्ट जो काही चॅप्टर फर्स्ट आहे तर याविषयी आज आपण पूर्णतः माहिती पाहिलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थित समजलेला असेल आणि यापुढचे जे काही चॅप्टर असतील तर हे अशाच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न करेल. त्या अगोदर सर्वांनी आमचं जो काही महेश कुमार तवले चॅनल आहे तर त्या महेश कुमार तवले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं बोलून आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.